एक स्त्री होती, तर तिला म्हणजे अशी सवय होती की रोज एक एक्स्ट्रा चपाती बनवायची आणि कोण गरजू व्यक्ती असेल त्यांना ती चपाती द्यायची. तर मग ती रोज एक चपाती बनवायची. मग रोज एक बाबा यायचे, अपंग बाबा होते ते. रोज यायचे आणि ती चपाती घेऊन जायचे. मग चपाती दिल्यानंतर ते तिला थँक्यू वगैरे काही म्हणायचे नाही. उलट तिला म्हणायचे, तुझे वाईट कर्म तुला खूप त्रास देणार आहेत आणि तू जर चांगले कर्म केले तर ते तुला वाचवणार आहेत, हे असं बोलायचे. मग ती थोडे दिवस तर तिनं हसण्यावर घालवलं, पण तिला रोज बाबा तेच शब्द बोलायल्यानंतर ती खूप इरिटेट व्हायली. मग तिला वाटायलं की हे बाबा असेच बोलतात, माझे उपकार तर मानत नाहीत पण मला हे असे बोलतात, असं विचार तिच्या मनात यायला. मग तिनं ठरवलं की आज नाही, आज आपण ह्या बाबांना चपातीमध्ये विष घालून द्यायचं. मग ती देण्यासाठी बाहेर येते, पण आतून तिचं मन बोलतं की नाही, हे काय करते, राग असावा पण एवढा पण राग नसावा की एखाद्याचा जीव घ्यावा. त्यामुळे ती चपाती द्यायला जाते. मग जाते तर परत येते आणि परत ती चपाती घेते आणि चुलीत टाकते आणि त्या बाबांना थांबवून ती ताजी चपाती करून बाबांना देते. अजून चपाती दिल्यानंतर बाबा आज पण तेच शब्द वापरतात की तुझे वाईट कर्म तुला खूप त्रास देणार आहेत आणि चांगले कर्म जर केले तर ते तुला वाचवतील, असं बोलते. त्या दिवशी तेव्हा पण बाबा असंच बोलतात. मग त्या लेडीजचा एक मुलगा असतो जो खूप दिवसापासून घराच्या बाहेर म्हणजे कुठं गेलेला असतो, त्याचा तपासच नसतो. आणि ती बाई रोज स्वामी समर्थांना प्रार्थना करायची की माझा मुलगा जिथे असेल तिथे सुखरूप राहू दे, स्वामी समर्था माझा मुलगा जिथे कुठे असेल तिथे सुखरूप राहू दे, एवढं ही प्रार्थना करायची. मग त्या दिवशी ते बाबांना जी चपाती दिली ते बाबा जात होते आणि तिथेच एक मुलगा चक्कर येऊन पडलेला. मग ते बाबांनी त्या मुलाला साईडला घेतलं वगैरे, पाणी वगैरे पाजलं आणि पाणी पाजल्यानंतर त्या मुलाला खूप दिवसापासून जेवण केलेलं नव्हतं, त्यामुळे त्या मुलाला विकनेस पण आलेला. तर ते बाबांनी काय केलं, ही चपाती धर बाळा, मला एक स्त्री रोज ही चपाती देते, आज तुला ह्या चपातीची गरज आहे, मला नाही खाल्ली तरी जमेल. म्हणून त्या बाबांनी त्याला चपाती चारली आणि तो म्हणजे थोडा व्यवस्थित झाला आणि तो त्याच्या घरी गेला आणि त्याच्या आईला घट्ट मिठी मारली. म्हटला की आई, आज मी एका बाबामुळे वाचलो गं, नाहीतर मी आज त्या बाबाला एक स्त्री रोज चपाती देते बोलले बाबा. त्या स्त्रीची चपाती त्या बाबांनी आज मला दिली, त्या बाबांनी नाही खाल्ली. म्हटल्यावर ती आईच्या डोक्यात आलं की अपंग बाबा म्हटल्यावर तेच बाबा असतील ज्यांना ती आई आज सकाळी विष घालून चपाती देणार होती. बघा, म्हणजे जे बाबा म्हणत होते ते खरं ठरलं की तिचे वाईट कर्म तिला खूप त्रास देतील आणि तिने जर चांगले कर्म केलं तर तिला ते चांगले कर्म त्यातून वाचवतील. ह्यातून तात्पर्य एकच की आपण जसे कर्म कराल तसे आपल्याला फळ हे भेटणारच आहे. मग तुम्ही वाईट कर्म केले तर वाईट फळ भेटणार आहे आणि जरी चांगले कर्म केले तर चांगलं फळ भेटणार आहे. चला, श्री स्वामी समर्थ.